मुंबई गोवा महामार्गावरील निकृष्ट रस्ते, वारंवार खचणारे भाग, अपूर्ण कामे आणि त्यातून होणारे वाढते अपघात याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगड जिल्ह्यातील रहिवासी आणि इलेक्ट्रिक इंजिनियर असलेले चैतन्य पाटील यांनी थेट पायी चालत मुंबई ते गोवा असा तब्बल 29 दिवसांचा रस्ता सत्याग्रह केला आहे। हा सत्याग्रह केवळ आंदोलनापुरता मर्यादित नसून रस्त्यांमधील त्रुटी वैज्ञानिक पद्धतीने शोधून त्यावर उपाय सुचवणारा सविस्तर अहवाल तयार करणे हाच त्यामागील मुख्य उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले। चैतन्य पाटील यांनी 2012 पासून मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचा डेटा संकलित करून त्याचा सखोल अभ्यास केला आहे। या अभ्यासाच्या आधारे त्यांनी 2025 मध्ये प्रत्यक्ष पायी चालत महामार्गाची पाहणी करण्याचा निर्णय घेतला। मुंबईपासून सुरू झालेल्या या मोहिमेत त्यांनी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रवास करत गोवा गाठले। या दरम्यान त्यांनी रस्त्याची सद्यस्थिती, खड्डे, ब्लॅक स्पॉट्स, दिशादर्शक फलकांचा अभाव, अनधिकृत होल्डिंग्स तसेच वाहतूक सुरक्षित त्रुटी यांचा बारकाईने अभ्यास केला। विशेष म्हणजे जीपीएसच्या आधारे फोटो काढून प्रत्येक त्रुटीचे अचूक स्थान नोंदवण्यात आले। या अहवालात केवळ रस्त्यातील दोष मांडले नसून प्रत्येक समस्येवर व्यवहार्य आणि नेमक्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत। एखाद्या खड्ड्याचा फोटो व्हायरल झाला की 24 ते 48 तासात तात्पुरती डागडुजी होते, मात्र एकाच ठिकाणी काम करून आजूबाजूचे खचलेले भाग दुर्लक्षित राहतात। परिणामी महागडे काम करूनही रस्ता पुन्हा धोकादायक बनतो, असे पाटील यांनी नमूद केले। मुंबई गोवा महामार्गावर दरवर्षी हजारो अपघात होत असून शेकडो नागरिकांना आपला जीव गमावा लागत आहे। या अपघाताचा परिणाम केवळ प्रवाशांवरच नाही तर कोकणातील पर्यटन, शेती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे। कोकणात अद्याप पुरेशा प्रमाणात स्पेशालिस्ट हॉस्पिटल आणि तातडीच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातानंतर जीव वाचवणे कठीण ठरत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले। त्यामुळे सुरक्षित रस्ते ही सुविधा नसून अत्यावश्यक गरज असल्याचे पाटील यांनी ठामपणे सांगितले। या 29 दिवसाच्या सत्याग्रहादरम्यान चेतन पाटील यांनी प्रत्यक्ष समाजसेवाही केली। रस्त्यावर पडलेले लोखंडी खिळे, सळ्या, तारा व पत्रे उचलून बाजूला केली। अपघातात मृत झालेल्या जनावरांची व कुत्र्यांची योग्य विल्हेवाट लावली। वाहन चालकांना हेल्मेट वापरणे व सुरक्षित पार्किंग बाबत सूचना दिल्या। अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या अनधिकृत होल्डिंगची नोंद केली। या मोहिमेदरम्यान त्यांनी अपघातग्रस्त व्यक्ती व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। अपघात कसा झाला, रस्त्याची कोणती चूक कारणीभूत ठरली याची माहिती संकलित करण्यात आली। स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या सूचनाही अहवालात समाविष्ट करण्यात आल्या आहेत। माझा कोणताही राजकीय हेतू नाही, नागरिक म्हणून माझी जबाबदारी मी पार पाडत आहे, असे स्पष्ट करत चैतन्य पाटील यांनी हा सत्याग्रह केवळ आंदोलन नसून रस्ता सुरक्षिततेसाठीची लोक चळवळ असल्याचे सांगितले। मुंबई गोवा महामार्ग सुरक्षित करण्यासाठी शासनाने तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी शाश्वत आणि गुणवत्तापूर्ण काम करावे, हीच या सत्याग्रहामागील मुख्य मागणी आहे। माझं नाव आहे चैतन्य उषा लक्ष्मण पाटील। मी पाटणी कासुपेन रायगडचा रहिवासी आहे। मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे। एक नागरिक म्हणून कार्य करत असतो। रस्ता सत्याग्रह मला का करावा लागला? गेली बरेच वर्ष सामाजिक कार्य करत असताना मी रस्त्यावर असणारे फोटोग्राफ्स, खड्डे हे टाकल्यानंतर तेवढ्यावरती 24 तासात ते 48 तासात संबंधित यंत्रणा काम करायची आणि काही काम केल्यानंतर पण तरी देखील फक्त त्याच्यावरतीच काम करते, बाकीचे खड्ड्यांचे काम तसंच राहायचं। मग ह्याच्यावरती उपाययोजना काय? तरी देखील नागरिकांचे अपघात आहेत ते वाढतच चाललेत आणि ते कमी व्हायचं काम नाही। मग त्याच्यावरती काय करावं, उपाययोजना काय करावी? कारण की आजपर्यंत गेली बरेच वर्षामध्ये मी फक्त 12 वर्षाचा डेटा घेतल्यानंतर हजारोंच्या संख्येने मृत्यू झालेले आहेत आणि हजारोंच्या संख्येने अपघात झाल्यानंतर त्या कोकणावरती, कोकणाच्या अर्थव्यवस्थेवरती येणारा ताण आणि कोकणामध्ये हॉस्पिटलचा देखील अभाव आहे। काही ठिकाणी जे स्पेशालिस्ट हॉस्पिटल हवेत आणि मग कोकणकरांना होणारे नाहक अपघात आणि त्याच्यानंतर पर्यटनच्या दृष्टिकोनातून झालं किंवा शेतीच्या दृष्टिकोनातून झाला, हा रस्ता किती महत्वाचा आहे सर्वांना आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर या रस्ता सत्याग्रहामध्ये नक्की काय केलं चैतन्याने? याच्यामधून असणारे रस्त्यावरती असणारे खड्डे, ब्लॅक स्पॉट, त्याच्यानंतर दिशादर्शक फलकांचा अभाव आणि इतर सर्व कट्स, मीडियन ओपनिंग या बऱ्याच साऱ्या किंवा काही विदाऊट हेल्मेट चालणारे असतील चालक वगैरे, या सर्वांचा इत्थंभूत माहिती घेत, अभ्यास घेत
करत हे सर्व झालं. काही ठिकाणी रायगड मधून आलो, रत्नागिरी जिल्हा, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आल्यानंतर बघतोय काही ठिकाणी चांगल्या प्रमाणात काम आहे, तर काही ठिकाणी अजून देखील कामाची प्रोग्रेस चालू आहे, काही ठिकाणी संत गतीने चालू आहे, तर काही ठिकाणी जलद गतीने सुरू आहे. परंतु हे करत असताना चांगला रस्ता आणि मध्येच खड्डा हे खूप डेंजरस आहे. याच्याने होणारे अपघात हे कुठेतरी वाचावे हा माझा मानस आहे. आणि याच्यासाठीच मी काय करतोय तर एक जीपीएस लॅटिट्यूड लॉंगिट्यूडच्या आधारे संबंधितांना त्याचे फोटोग्राफ्स काढतो आणि ते आपण त्यांना पाठवतोय. आणि याचा सर्व अहवाल करत, त्रुटी अहवाल करत, याच्यामध्ये उपाय, फक्त त्रुटी नाही काढत संबंधितांच्या, तर त्याच्यावरती उपाययोजना देखील सुचवण्याचं कामगिरी करतो. सत्याग्रहामध्ये चैतन्याने येता येता काही काही कामगिरी केली ते देखील सांगतोय. तर आतापर्यंत साधारणतः 1200 ते 1300 ग्राम मी येता काही लोखंडी खिळे असतील, सलया असतील, तारा असतील, पत्र असतील, हे सर्व उचलून त्याला बाजूला केलेलं आहे योग्य पद्धतीने. त्याच नंतर जनावरे मेलेले असतील, त्याच्यामध्ये कुत्री असतील, काही पक्षी असतील, तर त्यांना उचलून बाजूला करण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता साधारणतः 20-22 वाहन चालकांना, दुचाकीस्वारांना देखील सांगितलं की दादा तुझा स्टँड पडलेला आहे, मग त्यांनी स्टँड देखील सरळ केलेला आहे. अशा पद्धतीने कामगिरी करत चाललो. त्याच्यानंतर होर्डिंग्स ज्या अनाधिकृत बोलते किंवा अधिकृत ज्या होर्डिंग्स असतात ते लावले, त्या काही ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या आहेत, काही कोपऱ्याला पडलेल्या, मग त्या काढून, कारण की त्यानेकरून अपघात होऊ नये, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याच्यासाठी मी काय करू शकतो, याच्यासाठी एक नागरिक म्हणून ते कामगिरी केलेलं होतं. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.